नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू डेव्हलप माइंड मॅपिंग। तर माइंड मॅपिंग काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर एक सेंट्रल आयडिया असते आणि त्याच्याशी रिलेटेड सब आयडियाज आपण मांडत जायचं असतं। तुम्हाला या पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो, जसं की इथं पहा, डेव्हलप अ माइंड मॅपिंग डेव्हलप करा, फ्रेम म्हणजे तयार करा किंवा डिझाइन करा युजिंग युअर आयडियाज, थॉट्स, कॉन्सेप्ट्स to illustrate or develop on the topic best sources of entertainment। तर हे सेंट्रल आयडिया असते। तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं, ज्यावेळेस हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, याचं उत्तर लिहिणार आहात, तर सेंट्रल आयडियाशी रिलेटेड 2-3 मेजर आयडियाज लक्षात आणायच्या अगोदर ब्रेन मध्ये, आणि त्याच्याशी रिलेटेड पुन्हा सब आयडियाज लक्षात आणायच्या। तुम्ही ते कसंही मांडू शकता, आकृतीमध्ये, एखाद्या ट्री डायग्रामच्या स्वरूपामध्ये मांडू शकता किंवा इतर पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता। फॉर एक्झाम्पल, आता पहा, या ठिकाणी मेन आयडिया तुम्ही सेंट्रल आयडिया लिहिली। आता ही जी सेंट्रल आयडिया तुम्ही लिहिताय, ह्या सेंट्रल आयडियाशी रिलेटेड 2 ते 3 मेजर आयडियाज फाइंड आउट करायच्या। समजा आपण 3 मेजर आयडियाज फाइंड आउट केल्या। आता ह्या ज्या मेजर आयडियाज आहेत सेंट्रल आयडियाशी रिलेटेड, ह्या काय केल्या आपण, ब्रँचेस, ट्विक्स तयार केल्या। मग याच्याशी रिलेटेड 2 किंवा 3, याच्याशी रिलेटेड 2 किंवा 3, याच्याशी रिलेटेड 2 किंवा 3 आयडियाज लिहायचे असतात। पहा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा येईल या ठिकाणी, त्यानंतर त्यापेक्षा कमी महत्वाचे मुद्दे येतील या ठिकाणी, आणि त्याहून कमी महत्वाचे मुद्दे येतील या ठिकाणी। या पद्धतीनं आपण हे मांडायचं असतं। आकृती कोणत्याही पद्धतीनं तुम्ही काढू शकताय। या ठिकाणी वर्तुळ तयार करू शकताय, असे चौकोन तयार करू शकताय, किंवा तुम्ही ट्री डायग्राम तयार करू शकताय, तुम्हाला जसं सोपं वाटतंय त्या पद्धतीनं। आणि एकदा माइंड मध्ये सेंट्रल आयडिया आणि त्याच्याशी रिलेटेड आयडियाज आल्या ना, की नंतर पुन्हा तुम्ही ते व्यवस्थितरित्या आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं। तर पहा, काय करायचं, सेंट्रल आयडिया लिहायची, त्याच्याशी रिलेटेड मेजर आयडियाज 2 किंवा 3। आपण पहा, ज्यावेळेस स्टडी करत असतो ना, तो खूप सारी माहिती दिलेली असते। तुम्हाला 3 मार्क्ससाठी एवढं लिहायची गरज नसते। तुम्ही ज्यावेळेस नोट्स वाचता, पुस्तके वाचता, अपेक्षित वाचता, तर त्याच्यामध्ये खूप सारी माहिती दिलेली असते, तेवढ्या माहितीची आपल्याला गरज नसते। आपण या ठिकाणी जे सेंट्रल आयडिया आहे त्याच्याशी रिलेटेड 2-3 आयडियाज, आणि त्याच्या पुन्हा सब आयडियाज 2-3 तुम्ही तयार करायच्यात, बस एवढंच उत्तर 3 मार्क्ससाठी आपल्याला अपेक्षित असतं। आणि ह्या सगळ्या आयडियाज एकमेकांशी रिलेटेड ठेवायच्या असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करूया। तर इथं आपल्याला जी सेंट्रल आयडिया दिलेली आहे, बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, आणि खूप मोठमोठाले सेंटेन्सेस याच्यामध्ये लिहायचे नसतात, काही शब्दांमध्येच ही सगळी माहिती लिहायची असते। मग आपण इथं सेंटरला काय करूया, या ठिकाणी बनवूया बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट। मग आपण आता या ठिकाणी असं एक चौकोन तयार करूया, याला बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट। मग एंटरटेनमेंटचे कोणते सोर्सेस आहेत, रॅन्डमली हे माइंड मध्ये आणायचं आहे। सगळ्यात महत्वाचं आता तर सगळ्यांना माहित आहे, मोबाईल एंटरटेनमेंटचं साधन आहे, त्यानंतर टीव्ही एंटरटेनमेंटचं साधन आहे, त्यानंतर इकडे आपण लिहूया बुक्स, पुस्तके, हे आहे। एंटरटेनमेंट म्हणजे निव्वळच कॉमेडी असा अर्थ होत नाही, ज्याच्यामध्ये तुमचा वेळ सहज जातोय, छंद आहे तुमचा, है ना, अशा गोष्टी येतील याच्यामध्ये, बुक्स। त्याचबरोबर आजकाल पहा, आपण OTT प्लॅटफॉर्म पाहतो, जसं नेटफ्लिक्स वगैरे आहे, तर हे सुद्धा एंटरटेनमेंटचे सोर्सेस आहेत। तर आपण या ठिकाणी 4 लिहिले। तुम्हाला वाटलं तर याला असे ब्लॉक तयार करू शकताय, किंवा असं वर्तुळाकार बनवू शकतायत, कसं येईल, मार्क्स तुम्हाला येऊन जातील, फक्त त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रॉपर लिहिणं आवश्यक आहे। आता मोबाईल पाहितलं तर आता याचे काय करावं लागतील आपल्याला, 2-3
सब आयडियाज लिहावं लागतील. मग मोबाईल म्हटलं की काय लिहू शकतो आपण? इकडं लिहूया यूट्यूब व्हिडिओज, रील्स लिहू शकता. मोबाईलवर तुम्ही सोशल मीडियाचा यूज करू शकता. हे आपण मोबाईलला 3 फांद्या बनवल्या. आणखी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओजला याला आणखी फांद्या लिहायच्यात एवढी गरज नाहीये, तरी पण तुमच्या प्रॅक्टिससाठी मी लिहितो. यामध्ये मग तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज पाहू शकता. एज्युकेशनल, त्याचबरोबर कॉमेडी, मनोरंजनासाठी, आणखी तुम्हाला जे काही इतर लिहिता येईल ते. त्याचबरोबर आपण मोबाईलवर रील्स पाहू शकतो. मग ह्या रील्सवर एक्स्ट्रा माहिती लिहायची तर रील्सवर तुम्ही डान्स पाहू शकता, म्युझिक पाहू शकता, आणि जसं तुम्हाला सुचतंय ना तसं लिहित जा. या ठिकाणी तुम्हाला कुठलंही बंधन नाही, फक्त तुमचं थोडंसं त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असतं. आता सोशल मीडिया म्हटलं की याचे आपण पॉइंट्स लिहू शकतो, जसं की फेसबुक आहे, त्याचबरोबर ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. तर हे माहिती आपण लिहिली मोबाईल्स रिलेटेड. आता मी या ठिकाणी जास्त लिहितो, एवढं लिहायची गरज नाहीये. तुम्ही इथं मोबाईल, यूट्यूब व्हिडिओज, रील्स, सोशल मीडिया एवढं लिहिलं तरी चालेल मोबाईल्स रिलेटेड पॉइंट्स. पण आपण याच्याही पुढे तुम्हाला जर लिहिता येते तर लिहा, नाही तर तुम्हाला मार्क्स तर मिळून जातील. पहा, मग आपण आता या ठिकाणी OTT प्लॅटफॉर्मचा विचार करू. तर OTT प्लॅटफॉर्मवर जर पाहितलं तर आपण मूवीज पाहू शकतो, आणि याला कशाही फांद्या जोडू शकता तुम्ही. त्याचबरोबर वेब सिरीज आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर आपण खूप पाहतो, तर वेब सिरीज लिहू शकताय. कॉमेडी वगैरे जे काय तुम्हाला सुचल ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचंय. आता टीव्हीशी रिलेटेड पॉइंट आपण 2-3 लिहायचे, तर यावरही आपण लिहू शकतो. मूवीज आपण टीव्हीवर पाहतो, आणि टीव्हीवर सगळ्यात जास्त पाहिल्या जातात त्या सिरियल्स, न्यूज, आणखी वाटलंच तर स्पोर्ट्स, क्रिकेट मॅच वगैरे तुम्ही जे काय तुम्हाला आठवल ते त्या ठिकाणी लिहू शकताय. आता तुम्हाला हाच क्वेश्चन परीक्षेत विचारला जाईल असं नाहीये, परंतु कोणताही क्वेश्चन विचारू द्या, सेंट्रल आयडिया तुम्हाला त्या ठिकाणी अशी दिलेलीच असते. त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला, जसे की मेन आयडियाज अगोदर, जसं आपण इथं सोर्सेस ऑफ एंटरटेन म्हटलं की मोबाईल, बुक्स, OTT, टीव्ही, हे माझ्या माइंडमध्ये आलं. तर त्या पद्धतीनं तुमच्या माइंडमध्ये जे मेन मुद्दे येत आहेत ते लिहा, आणि त्यानंतर रिलेटेड तुम्हाला जे जे वर्ड्स लिहिता येतील, जे जी माहिती लिहिता येईल ते तुम्ही लिहित जायचे. तर या ठिकाणी आपण टीव्ही, मूवीज, सिरियल्स, न्यूज, स्पोर्ट्स वगैरे वगैरे. आणि बुक्सच्या बाबतीमध्ये आपण लिहू शकतोय, एंटरटेनमेंटसाठी तुम्ही नोवेल्स रीड करू शकता, नोवेल्स, कादंबऱ्या. त्याचबरोबर सेल्फ हेल्प बुक्स असतात, जे की मोटिवेशनसाठी वगैरे आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर रिलिजियस बुक्स लिहू शकताय, जसं धार्मिक पुस्तकं, ते खूप एंटरटेन करतात, जसं की रामायण आहे, महाभारत आहे. तर तुम्हाला जेवढं सुचतंय तेवढं लिहायचंय. तर तुम्ही आता, मी या ठिकाणी खूप सारी माहिती लिहिली, तुम्हाला परीक्षेत एवढी माहिती लिहायची गरज नाहीये. पहा, तर बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, तर त्यामध्ये मोबाईल्स रिलेटेड, यूट्यूब व्हिडिओज, रील्स, सोशल मीडिया, त्याच्याशी रिलेटेड थोडेफार शब्द मला जे काय सुचले ते मी लिहिलेले आहेत. OTT म्हटलं की OTTवर वेब सिरीज पाहतो, कॉमेडी असते, मूवीज असतात. टीव्ही म्हटलं की त्याशी 2-3 रिलेटेड मुद्दे, मूवीज, सिरियल्स, न्यूज. बुक्स म्हटलं की नोवेल्स आले, रिलिजियस बुक्स आले, सेल्फ हेल्प बुक्स आले, तुम्हाला वाटलं तर मोटिवेशनल बुक्स, असंही तुम्ही लिहू शकताय. आणि या पद्धतीनं आन्सर लिहिलं की त्याचे मार्क्स आपल्याला मिळून जातात, त्या बाबतीत काही अडचण राहत नाहीये. तर या पद्धतीनं तुम्ही आन्सर तयार करू शकता. हा, आता एक आहे की मी इथं रॅन्डमली कसंही लिहिलेलं आहे. तुम्हाला या जसं जेवढं पेन्सिलनं वगैरे अट्रॅक्टिव्ह बनवता येईल हे सगळं आकृती, तितकं अट्रॅक्टिव्ह त्याला बनवू शकताय. आणि यासाठी तुम्हाला 3 मार्क्स असतात या क्वेश्चनसाठी. आणि क्वेश्चन 2A तुम्हाला अनसीन पॅसेज असतो,
बी मध्ये समरी रायटिंग करायचं असतं आणि क्वेश्चन टू सी मध्ये तुम्हाला माइंड मॅपिंग विचारलं जातं.